सांग, तू ओम आयडी नाहीये, सनी आयडी नाहीये, कोणी कुठल्या पण आयडीन तू ये, आम्हाला आता माहिती फरक पडलंय नाही पडणार. दोघींना पण. हा, तू आता काय फरक पडणार नाही, समजलं. जाऊ दे, तुझी माझ्याबद्दल कुठली तर आयडी इतकं होती? खोटं सांगितलं. माझी प्रतिभा ओंकार. पण ती मला तर आता खूप खाल्ल्यासारखंच वाटायला लागले. शपथ. तुझं नाव घालून ये ना, तुझी दुसरी काहीतरी घेऊन ये. तेच तर. ती बदल. ऐक ना, त्यांनी माझ्याबद्दल तुमचं सांगितलं का, ते सगळं चुकीचं आहे माहिती का. मला त्यांनी स्वतः नंबर दिलेला होता, नंबर दिला आणि त्याने नंबर म्हणजे कोणातरी शिव्या घालत होता, मयूर तायडेला शिव्या घालत होतो. 4 दिवसापूर्वीची सांगते. नाही 4 दिवसापूर्वी मी मयूर तायडेला शिव्या घालत होतो. त्यावेळेला तिने नंबर घेतला आणि तिने मला मेसेज केला. मी विचारलं कोण आहे, तिने डायरेक्ट मला कॉलच केला. म्हटलं हो का. हा, अगं मुलं तू असायचीस ना. आणि मला काय सांगितलं त्यांनी, मग त्यावेळेला तू भांडायची नाही. तिला माहिती आहे मी डॉक्टर ओमे, तिला माहिती आहे की असं. नाही, मला माहिती नव्हतं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, तू ऐक, मग तुला कळत. तू मला पाठव. त्याची आयच घालते आता थांब. तू ना नक्की त्या कामावर आहे, जो सांगतोय ते तो नाहीये. काय माहिती, समजतंय का. हा, म्हणजे मला पण जे त्याने सांगितलंय तो कामाला आहे किंवा काय, तो काहीतरी नक्की त्याचं तिसरं काहीतरी चालू आहे. काय कळत नाही काय. मी तुला नक्की सांगते. नाही तडकाफडकी इतकं नाही. माझ्या घरात बायकोला समजलं तर मेसेज टाकते, वैशाली मला आयडी मागते, वैशाली मला आयडी मागते. म्हटलं अरे ना, मला काय फरक पडत नाही, मी बायको. कोण सांगते? त्यांनी सांगितलं होतं मला, वैशाली आयडी मागते म्हणजे स्वतःची त्याची. मी तिला दिलं नाही. रचना विचना कोणतरी आहे ना, त्यांचं काहीतरी चालू आहे सध्या. हा, तो असतो म्हणजे ऑनलाईन 2-2, 2:30 वाजेपर्यंत असतो. मी त्याला इतकं पण सांगितलं, जर मला समजेल तर मी म्हटलं तुझ्या बायकोला सांगणार, इतकं लक्षात ठेव. पण मी बायकोला सांगणार. बायकोची आयडी आहे माझ्याकडे इन्स्टाची, मी सांगू शकते. म्हटलं जर समजा समजलं मला की तू दुसऱ्या कोणाबरोबर तरी बोलतोयस, तर मात्र म्हटलं तुझं खरं नाही. इतकं लक्षात ठेव म्हटलं. काय कोणाचं एवढं हे नसतं, पण कोणाचं नसतं. मी बायकोला सांगणार म्हटलं. कारण का तू इतकं चिटिंग कसं करू शकतो माणूस यार. यार मला खोटं बोलताना हातपाय थरथरतात. तरी वेगळं सांगितलं मला तर काहीच सांगितलं नाही. मला वेगळं सांगितलं. मला मी सिरियस त्याच्यामुळेच घेत नाही. जाऊ दे, तो फालतू होता. माझ्याबद्दल काय सांगितलं त्याने की मी बोलत